नमस्कार मित्रांनो. एम-पी-सी परीक्षेत अर्थव्यवस्था या घटकात आयोगाचे प्रश्न लॉजिकली कसे सॉल्व्ह करावे, आज हे आपण बघणार आहोत. कारण की खूपदा मुलांना हा प्रश्न पडतो, की आम्ही इतका अभ्यास करून ठेवलेला आहे, तरी पण प्रश्न वेगळ्या पद्धतीचे येतात किंवा काही लोकांचा आयोगावर हा आक्षेप असतो, की पेपर खूपच जास्त फॅक्च्युअल काढलेला आहे. पण आज आपण बघणार आहोत, जे प्रश्न आपल्याला वरकरणी फॅक्च्युअल वाटतात, त्यांना आपण लॉजिकली कसं सॉल्व्ह करता येणं शक्य आहे. सो लेट्स स्टार्ट. आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये आलेले काही प्रश्न बघूया. हा प्रश्न इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? याच्यावर हा एक प्रश्न होता. आता याचे जर आपण 4 पर्याय बघितले, तर एकामध्ये प्रोफेसर सोलो आणि सॅम्युएल्सन, दुसऱ्यामध्ये गुन्नार मिर्डल आणि प्राध्यापक राजन, तिसऱ्यामध्ये नॉर्थास आणि पॉल रोमर आणि चौथ्यामध्ये अमर्त्य सेन आणि बसू हे होते. आता हा 2018चाच पारितोषिक विचारला आहे, म्हणून आपल्याला ते पाठ असणं आवश्यकच आहे. कारण की ते करंट इव्हेंट्सचा एक पार्ट आहे. पण समजा काही कारणाने आपला तो स्किप झाला असणार, तर हा प्रश्न कसा सोडवायचा याचं आपण लॉजिक बघूया. जर इथं आपण बघितलं, तर गुन्नार मिर्डल यांना नोबेल भेटलेला आहे. प्राध्यापक अमर्त्य सेन यांना भेटलेला आहे. पण जर आपण खोलवर बघितलं, तर प्राध्यापक राजन जे आपले आर-बी-आयचे किंवा रिझर्व्ह बँकेचे एक्स गव्हर्नर आहे, त्यांना अजून भेटलेला नाहीये. 2007 मध्ये जेव्हा त्यांनी फायनान्शियल क्रायसिसचा भविष्यवाणी केली होती, त्या वर्षी त्यांना नोबेल पारितोषिक भेटायची शक्यता होती, पण त्यावेळी ते भेटलेलं नव्हतं. प्राध्यापक बसू हे कौशिक बसू आहेत आणि हे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण यांनाही अजून भेटलेलं नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही आपले कट होतात. आता उरले आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 आणि 3. जसं आपण आधी बघितलेलं आहे, की जर 2च पर्याय असले आणि निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे, म्हणजे 33% आहे आणि आपल्या यामध्ये करेक्ट येण्याची शक्यता किती आहे? 50%. तर या अशा कंडिशनमध्ये आपण रिस्क घेऊ शकतो. आता इथे बघू, तर प्राध्यापक सॅम्युएल्सन हा जो नाव आहे, तर आयोगाने आधीही प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेले आहेत. तसे हे अमेरिकेतले पहिले व्यक्ती होते, ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण जी-के अभ्यास करतो, तेव्हा कुठेतरी हे नाव आपल्याला आधी आलेलं असतं. म्हणजे हे खूपच जुने आहे. म्हणजे हा सुद्धा आपला ऑप्शन कट होतो. मग उरलेला आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो योग्य पर्याय, पर्याय क्रमांक 3. या अनुषंगाने आपण हा प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता आपण बघूया घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे पुढील कुठल्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. तर होलसेलमध्ये आपण बघतो प्राथमिक वस्तू कुठल्या-कुठल्या असू शकतात? तर गहू आहे, तांदूळ आहे, आपला ऊस आहे किंवा कॉटन आहे किंवा लोह अयस्क आहे. हे आपल्या झाल्या प्राथमिक वस्तू. मग उत्पादित वस्तूमध्ये काय असू शकतो? आपल्याला गहूचा पीठ भेटू शकतो आपल्याला, पोलाद भेटू शकतो. सो यामध्ये आपल्याला प्राथमिक वस्तू बी असतात होलसेल मार्केटमध्ये आणि दुसऱ्या गोष्टी काय उत्पादित वस्तू बी असतात. पण आपल्याला हे माहित आहे, की प्राथमिक वस्तूला आपल्याला उत्पादित वस्तूमध्ये कन्व्हर्ट करायचे असेल, तर आपल्याला त्याला इंधन लागणार. कारण फॅक्टरी आज पॉवरवर चालतात. उदाहरण, कापूस जरी प्राथमिक वस्तू असेल, पण त्यापासून जे कपडे तयार होतात, ते आपले कसे असतात? पॉवरलूम किंवा फॅक्टरीजमध्ये तयार होत असतात. सो यामध्ये आपल्याला कळू शकतो, की आपल्याला यामध्ये वरील सर्व लागणार आहेत. सो याचं उत्तर आपल्याला 4 असणार आहे. तसंच एक महत्त्वाची टिप द्यायची आहे. आयोगाच्या ज्या पेपरचं आपण एनालिसिस केलं, तर वरील सर्व हा जो पर्याय असतो, तो बहुतांशी करेक्ट असतो. लक्षात ठेवा, की जर डाउट असेल, तर वरील सर्व आपण लावता येणं शक्य आहे. कारण की आयोगाच्या पेपरमध्ये याला जास्त करेक्ट आन्सर दिलेला आहे. आता आपण बघूया, पी-डी ओझा या समितीने दारिद्र्य रेषेसाठी कोणता निकष वापरलेला होता? पहिला आहे प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न. दुसरा आहे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. तिसरा वरील दोन्ही आणि चौथा यापैकी नाही.
आपल्या देशात जर आपण बघितलं तर ती आपली निरपेक्ष दारिद्र्य आहे. म्हणून यामध्ये उत्पन्नापेक्षा उपभोग खर्च जास्त महत्वाचा आहे. याचं कारण काय आहे? पहिला, लोकांचे उत्पन्न किती आहे यापेक्षा लोकांना ऍक्च्युली उपभोग करायला किती वस्तू आणि सेवा भेटतायत हा एक महत्वाचा पॉइंट आहे. एक. दुसरा, लोकांचा उत्पन्न आणि उपभोग यामधला फरक असू शकतो. उदाहरण, जर बचत केली तर काय होणार आहे? उपभोग कमी होणार आहे. या उलट जर कर्ज काढलं तर उपभोग वाढणार आहे. म्हणजे उत्पन्नामध्ये जर बचत केली तर उपभोग कमी होतो आणि जर उत्पन्नाच्या वेळेत कर्ज काढलं तर आपला उपभोग वाढतो. तसंच शासकीय अनुदान, शासन जे अनुदान देत असते त्यामुळे सुद्धा गरिबांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त उपभोग करता येणं शक्य असतो. उदाहरण, नुकतंच शासनाने ₹500 प्रत्येक जनधन अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. तर हा उत्पन्नापेक्षा उपभोग खर्च वाढवण्याचा एक तरीका आहे. म्हणून याचं उत्तर आपल्याला 2 असा लॉजिकली मिळतो. आता सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेत शासनाचे योगदानाचे निर्देशांक कुठले असतात? आता इथं आहे सर्वसमावेशक वृद्धी आणि शासन. तर आपल्याला माहित आहे याला जर आपण लॉजिकली बघितलं तर हा आपला उत्पन्न आणि खर्च या 2 अँगलनी याचा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे. उदाहरण, ज्या देशामध्ये महसूल आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे रेव्हेन्यू आणि जीडीपीचे प्रमाण जास्त असतो त्या देशामध्ये शासकाची क्षमता जास्त असते. त्यांच्याकडे उत्पन्न जास्त असतो म्हणून त्यांची क्षमता जास्त आहे. दुसरीकडे ज्या देशामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे प्रमाण जीडीपीच्या प्रमाणात जास्त असतं, याचा अर्थ काय आहे? शासन हा जास्त खर्च करतो, त्याच्यामुळे लोकांकडे जास्त पैसा येतो, अनुदान जास्त देत असतो, याच्यामुळे सुद्धा सर्वसमावेशक वृद्धी होण्याची शक्यता जास्त असते. या उलट खाजगी गुंतवणुकीचा जर विचार केला आपण तर ही मुख्यतः प्रॉफिट ओरिएंटेड असते. त्याच्यामुळे सर्वसमावेशक वृद्धी होण्याची शक्यता कमी असते. पण सार्वजनिक गुंतवणूक जसे अनुदान असणार आहे, गरिबांना किंवा निम्न उत्पन्न गटांना मदत करण्यासाठी असतात. म्हणून सर्वसमावेशक वृद्धीसाठी सार्वजनिक गुंतवणूकचा स्थूल जीडीपीचे प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला यामध्ये वरील दोन्ही तर भेटतो. आणि मागे जसं सांगितलेलं आहे, बोथ ऑफ देम किंवा वरील सर्व हा पर्याय आयोगाचा एक आवडता पर्याय आहे. आता 1951 ते 2011 या कालखंडात काय झालं? तर देशाच्या उत्पादनात वाढ झाली, उद्योगांचे विविधीकरण झाले, आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. हे दोन्ही आपल्याला बरोबर वाटतात. त्यावेळी जर बघितलं तर दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात आपल्याला अपयश आलेलं आहे. अजून आपल्या देशामध्ये कोटीच्या कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली व बेकारीमध्ये आहे. तसंच उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण हे सुद्धा शासनाला करण्यात अपयश आलेले आहेत. तर हे 2 आपले योजना कालखंडाचे सर्वात मोठे अपयशापैकी अपयश आहेत. आता जर आपण ऑप्शन बघितलं तर क आणि ड म्हणजे हा बी आपला ऑप्शन चुकला, हा पर्याय चुकला. इथं सुद्धा क आहे म्हणून हा पर्याय चुकला. क आणि ड हा सुद्धा पर्याय आपला चुकलाय. म्हणजे आपल्याला फक्त उरतो पर्याय क्रमांक 3 हा आपला सत्य विधान आहे किंवा योग्य पर्याय आहे. यामध्ये लक्षात ठेवा की हे जे 2 गोष्टी आहेत दारिद्र्य, बेकारी व संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्यामध्ये अपयश हे आपला योजना कालखंडाचे सर्वात मोठ्या अपयशापैकी अपयश आहेत. आणि यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. सहस्त्रक विकास ध्येय नाही. म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल यापैकी कुठला नाहीये. हे 8 ध्येय आहेत. ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कारण यामध्ये प्रश्न येत असतात. पण जर ते आपल्याला पाठ केले नसले किंवा आपण विसरून गेलो तर त्यासाठी काय करायचं? जर आपण इथं बघितलं हे सगळे आपल्याला साध्य वाटतात. म्हणजे काय? एम आहे. हा बी एक एम आहे. हा सुद्धा एक एम दिसतो आपल्याला. हा सुद्धा एक आपल्याला एम दिसतो. पण हा काय आहे? हा मीन्स आहे. हा म्हणजे एक काय? साधन आहे. सो गरिबी आणि भूक कमी करणं, सार्वत्रिक
प्राथमिक शिक्षण, बालमृत्यूदर कमी करणं, हे सगळे आपले काय आहे एम्स आहेत किंवा ध्येय असू शकतात. पण हा काय आहे, हा आपला एक साधन आहे, की या साधनातून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आपल्याला उत्तर क्रमांक 4 याचा योग्य पर्याय आपल्याला दिसतो. जून 2012 मध्ये रिओ+20 इथं आपल्याला शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ठरवण्यात आली. यापैकी कुठले गोल नव्हते? हे आपले 17 गोल्स आहेत. ते सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कारण की आयोग त्यावर वारंवार प्रश्न विचारित असतो. पण समजा आपण हे विसरलो, तर त्यावेळी काय करायचं? तर इथं आपण लॉजिकली हा प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो ते बघू. इथे बघा, गरिबीचे उच्चाटन, येस, हा असलाच पाहिजे. आरोग्य व शिक्षण सुधारणा, येस, तो असलाच पाहिजे. जागतिक भागीदारी, येस, कारण की तो एका देशाने करता येणं शक्य नाहीये. सगळ्यांनी भागीदारी करून, एकमेकांशी सहकार्य करून ते अचीव्ह करता आलं पाहिजे. आणि जर आपण इथं बघितलं, ड पर्याय, अतिरेकी संघटनावर बंदी, हा काय आहे? हा पॉलिटिकल इश्यू आहे. यासाठी युनायटेड नेशन्सची सुरक्षा परिषद तिचं काम आहे. तसंच दुसरीवर अतिरेकींच्या व्याख्या सर्वमान्य नाही. ज्यांना एक देश अतिरेकी म्हणतो, त्याला दुसरा देश स्वातंत्र्य सैनानी किंवा फ्रीडम फायटर म्हणतो. उदाहरण, काश्मीरमध्ये आपण ज्यांना आतंकवादी म्हणतो, त्यांना पाकिस्तानमध्ये फ्रीडम फायटर म्हणून गौरवान्वित करण्यात येत असतो. म्हणून किंवा विधान आहे डी, हा चुकलेला आहे. आता जर आपण इथं बघितलं, तर हा डी इथं आहे, हा डी इथं आहे. म्हणजे हे दोघेही आपले चुकले. आता राहिला आपला 2 आणि 3. यामध्ये जर आपण बघितलं, तर आरोग्य, शिक्षण, महासागर व जंगल यांना संरक्षण करणं खूपच गरजेचं आहे. ते बी कशासाठी? सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. महासागर आणि जंगल यांच्या जर संरक्षण झालं नाही, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊच शकत नाही. म्हणून ब सुद्धा असणारच आहे. मग याच्यावरून आपण एक अंदाजा लावू शकतो. येस, लॉजिकली याचा योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांच्या लोकसंख्येची योग्य जोड्या लावा. हे सुद्धा टॉपचे 4 दिले म्हणून आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पण जर ते पाठ नसेल, तर लॉजिकली कसं सॉल्व्ह करायचं? सगळ्यात पहिले बघूया आपण. चेन्नई हा सगळ्यात लहान आहे. चेन्नई एक्सप्रेस, लुंगी डान्स सगळ्यात लहान. म्हणजे काय? D1. आता D1 केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 दिसतात. याच्यामुळे आपल्याला 2 आणि 3 पर्याय आपले कट होऊन जातात. आता प्रॉब्लेम कशामध्ये आहे? मुंबई आणि दिल्लीच्या यामध्ये आहे. तर इथं जर आपण लॉजिकली बघितलं, तर इथं त्यांनी फक्त दिल्ली हा शब्द दिलेला आहे. दिल्ली NCR दिलं नाहीये. NCR म्हणजे काय? नोएडा आला असता, गुळगाव आला असता, फरीदाबाद आला असता, अलवर आला असता, वल्लभगड आला असता. या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या नाहीयेत. या उलट मुंबई न देता त्यांनी बृहन्मुंबई दिले. बृहन्मुंबई म्हणजे काय? मुंबईसोबत नवी मुंबई आहे, ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, आपला बेलापूर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला ॲड झालेल्या दिसतात. म्हणजे मुंबई हा आपला आता पहिल्या क्रमांकाचा असणार आहे आणि सेकंड नंबरवर आपला दिल्ली असणार आहे. तर यानुसार आपल्याला हा सुद्धा पर्याय आपला कट होतो. हे 2 ऑलरेडी कट झाले. आता आपल्याला योग्य पर्याय म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला दिसतो. याचं उत्तर काय असणार आता? 4 असं आपण योग्य लावू शकतो. वित्तीय सर्वसमावेशकासाठी जनधन योजना केव्हा सुरू झाली? आता खूपदा आयोग यांची डेट्स विचारतात, म्हणून ते सुद्धा आपला पाठ असणं गरजेचं आहे. पण तसं नसेल तरी कसे आपण लॉजिकली सॉल्व्ह करू? तर इथे बघा ऑप्शन 16 मे, 15 मे. तर हे आपल्याला माहीत आहे, की या दिवशी तर इलेक्शनचे रिझल्ट्स आले होते किंवा त्याच दरम्यान रिझल्ट आले होते किंवा मोदी शासन अजून पदभार स्वीकारायचा होताच. म्हणजे हे दोन्ही पर्याय आपले चुकले. दुसरा, पंतप्रधानांनी आपल्या लाल किल्ल्यावरून पहिल्या भाषणातच त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही जनधन योजना आणणार आहोत. तर तो 15 ऑगस्ट असणार. इमिडिएटली त्याच्यानंतर कुठली डेट आहे? ऑगस्ट 28. सो या अँगलने आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे. तसंच जमीन सुधारणा हा सुद्धा आयोगाचा एक फेव्हरेट टॉपिक आहे, ज्यावर खूपदा प्रश्न विचारलेले असतात. यामध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट होतात? सगळ्यात पहिले मध्यस्थांचे उच्चाटन. जे आपले जमीनदार होते, त्यांचे आता आपण उच्चाटन केलेलं आहे. जसं आपण मूव्हीमध्ये बघायचो आधी, गावातला एक ठाकूर असायचा.
तसे हे जे मध्यस्थ आहे ते आता यांचं सगळं उच्चाटन झालेलं आहे. मग दुसरा कुळ कायद्याची सुधारणा. येस, कारण की कुळ जे असतात त्यांना सुरक्षितता असली पाहिजे. मग यासाठी हा सुद्धा त्यांनी एक केलेला आहे सुधारणा. मग ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्यांच्याकडून काय आहे, त्यावर मर्यादा आणून आधीच झालेली जमीन सीमांत शेतकरी किंवा शेतमजुरांना ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणून जमीन धारणावर सुद्धा मर्यादा आहे. आणि आपल्याकडे बहुतांश शेतकरी आपले कसे आहे, सीमांत शेतकरी आहे. म्हणून त्यांनी जर आर्थिकदृष्ट्या परवडणारी जर शेती करायची असेल आणि इकॉनॉमी ऑफ स्केल याचा फायदा घ्यायचा असेल, त्यासाठी त्यांना एकमेकांना सहकार्य करू आणि अवघे धरू सुपंथ ही संकल्पना किंवा सहकार करणं गरजेचं आहे. म्हणून यासाठी सहकारी शेती संघटन करणं आवश्यक आहे. म्हणजे यावरून आपण लॉजिकली बघू शकतो, की वरील सर्व हे योग्य पर्याय आहे. आणि आपण आधीच बघितल्याप्रमाणे आयोगाच्या पेपरमध्ये खूपदा वरील सर्व हा आयोगाचा एक फेव्हरेट योग्य उत्तर पर्याय म्हणून आलेला आहे. आता बघूया खालीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. तर पहिले कुठले घटक कारणीभूत आहेत ते बघू. पहिला आहे भाववाढ. येस, भाववाढ झाली तर सगळ्यात पहिले जे लोक दारिद्र्य रेषेच्या जवळच पण बाहेर असतात, सगळ्यात पहिले त्यांना धोका बसतो आणि ते पुन्हा दारिद्र्य रेषेखाली जातात. कारण की उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेला नसतो, पण वस्तूंची किंमती वाढलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा उपभोग खर्च ऑटोमॅटिकली कमी होतो. दुसरा बघूया, बचतीचे व भांडवल निर्मितीचे अल्प प्रमाण. जर बचत कमी असणार आहे व भांडवल निर्मिती कमी असणार आहे, याच्यामुळे गुंतवणूक कमी असणार. गुंतवणूक कमी झाली की याच्यामुळे रोजगार कमी होणार. रोजगार कमी झाला की उत्पन्न कमी होणार आणि उत्पन्न कमी झालं की पुन्हा उपभोग खर्च कमी होणार व दारिद्र्य वाढणार. या उलट शासकीय खर्चात वाढ व तुटीच्या अर्थभरणा या दोन्हीमध्ये शासनाकडून खर्च जास्त होऊन लोकांकडे पैसा येतो. शासनाचा अनुदान वाढतो, पायाभूत सुविधा विकास होतात, लोकांना रोजगार भेटतो. या सगळ्या गोष्टीमुळे लोकांकडे उत्पन्न वाढतो व उत्पन्न वाढल्याने त्यांचा उपभोग खर्च वाढतो आणि त्याच्यामुळे दारिद्र्य दूर करण्यामध्ये मदत होते. सो यामध्ये आता बघूया की कुठले कारणीभूत नाही. तर हे ब आणि क हे दोन्ही दारिद्र्यासाठी कारणीभूत नसून ते दारिद्र्य दूर करण्याचा एक महत्त्वाचं कारण आहे. जसं मनरेगा योजना असते, त्यामध्ये शासन खूप जास्त खर्च करतो व गरीब लोकांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देतो. तर आपला उत्तर असणार आहे 4. आता 2018चा हा प्रश्न बघूया. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? पहिले बघूया निर्यात वाढ. निर्यात वाढली म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा देशातल्या मार्केटमध्ये त्याचा जो पुरवठा आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे? पुरवठा कमी होतो. दुसरा, साठेबाजी वाढली तर त्याच्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये पुरवठा कमी होतो. पुढे बघितलं तर पतनिर्मितीमध्ये वाढ झाली. याच्यामुळे काय लोकांच्या हातात पैसा वाढला, त्याच्यामुळे पुरवठापेक्षा मागणी वाढते. तर हा एक कुठला घटक आहे? मागणीजन्य घटक आहे. तसंच दुष्काळ आला तर ज्यावेळी दुष्काळ असणार आहे त्यावेळी खूप साऱ्या गोष्टींचा पुरवठा कमी होतो. जसं अन्नधान्य असणार आहे, तसंच आधारित उद्योग जसे साखर उद्योग. म्हणून हा सुद्धा पुरवठाजन्य आहे. म्हणजे यामध्ये जर आपण बघितला तर क हा जो पर्याय आहे तो पुरवठाजन्य नाही आहे. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव. जर इथं आपण बघितलं तर हा किमान जीवनावश्यक गरजा आहे व किमान उत्पन्न आहे. म्हणजे हे सगळं सापेक्ष दारिद्र्य नसून हा निरपेक्ष दारिद्र्याबद्दल बोललं जातोय. सापेक्ष दारिद्र्य हा विकसित देशात असतो. जसं तिथं जो पिऊन असतो किंवा तिथं जो क्लार्क असतो त्याच्याकडेही कार असतात. हा आपल्याकडे कसा असणार आहे? मारुतीवाल्याला, मर्सिडीजवाल्याला बघून असं वाटतं की आपण दारिद्र्य आहोत किंवा मुकेश अंबानीला Amazonचा जेफ बेझोस की संपत्ती बघून वाटू शकतो की आपण गरीब आहोत. तर हा मुख्यतः हा विकसित देशांचा आहे. पण विकसनशील देशामध्ये जिथं किमान जीवनावश्यक गरजा किंवा किमान उत्पन्न पाहिजे, तेव्हा तो निरपेक्ष दारिद्र्य असणार आहे. आता अन्न सुरक्षा कायदा 2013 याबाबत जर आपण बघितलं, तर दुसरा जो विधान दिलेलं आहे, त्यामध्ये जर आपण खोलगट वाचलं,
तर आपल्याला कळणार तांदूळचा रेट 3 रुपये किलो दिलेला आहे आणि जाडे भरडे धान्याचा रेट 2 रुपये किलो दिला आहे आणि गहू 1 रुपयात. तर आपल्याला लॉजिकली हे माहित आहे की जाडे भरडे धान्य म्हणजे ज्वारी, बाजरा हे गहूपेक्षा स्वस्तच असणार आहे. म्हणून हा पर्याय आपला चुकीचा आहे. यावरून सुद्धा आपल्याला 50% पर्याय कमी करता येणं शक्य आहे. आता नियोजनाच्या सुरुवातीला कोणत्या 3 बाबी मुख्य होत्या? तर यामध्ये जर आपण ऑप्शन बघितलं तर पाया तयार करणं. ब्रिटिशांनी आपली वाट लावून टाकली होती म्हणून आपल्याकडे काय पायाभूत सुविधा नव्हता. दुसरा मग कारखानदारी क्षेत्र याला विकास करायची गरज होती म्हणून आपण खूप सारे पोलादचे कारखाने लावले. आपले उर्वरकाचे कारखाने लावले. रेल्वे इंजिन तयार करायचे कारखाने लावले. त्याच्यानंतर भांडवली वस्तूच्या उत्पादनावर भर देण्यात आला. कारण यांच्यामुळे मग बाकी वस्तूंचं उत्पादन व्हायला सुरुवात होणार आहे किंवा मदत होणार आहे. जसं हिंदुस्तान मशीन टूल्स होतं. पण उपभोग वस्तू हा तो काही पर्याय नव्हता. कारण की भारत खूपच गरीब देश असल्यामुळे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी उपभोगाच्या वस्तू निर्माण करणं हे काही शासनाची त्यावेळी प्रायोरिटी नव्हती. म्हणून जर आपण ड काढलं तर बघा हा इथून ड निघतोय. या पर्यायामधून सुद्धा ड कट होतोय. इथून बी ड कट होतोय. मग आपल्याला एकच पर्याय क्रमांक 1 दिसतोय आणि तोच आपला योग्य उत्तर आहे. आता बघूया 1991 ते 2004 या कालखंडात आयात रचनेमध्ये काय बदल झाला? तर वर करणे हा प्रश्न आपल्याला फॅक्च्युअल वाटू शकतो आणि मुलांना ही मग चीड येऊ शकते. हे काय आहे? इतका पाठ करायचा का? 91 ते 4 मध्ये काय फरक झाला? आणि पेपर आहे 2012 चा. पण याला आपण जर लॉजिकली विचार केला, तरी याला आपल्याला सहज सोडवता येणं शक्य आहे. जसं आर्थिक सुधारणानंतर भारताच्या आर्थिक विकासाची गती खूप जास्त वाढली होती आणि विकासाची गती वाढली म्हणजे ऊर्जाचे जे क्षेत्र आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत जसं पेट्रोल यांची मागणी सुद्धा वाढणार आहे. तो मागणी घसरणार नाही. म्हणजे हा काय झाला आपला चुकीचा पर्याय झाला एक. दुसरा खाद्यतेल, कडधान्य, साखर यांची आयात वाढली. येस, कारण की आर्थिक विकास झाल्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढले आणि उत्पन्न वाढल्यामुळे लोकांचा खर्चही वाढला. म्हणून यांची मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळे त्यांची आयात जास्त करावी लागली. दुसरं हे सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या आपण खाद्यतेल, कडधान्य व साखर हे कृषी क्षेत्रातील आहे आणि आपल्याला माहिती आहे की आर्थिक सुधारणा नंतर आपल्याला माहित आहे की आर्थिक सुधारणानंतर कृषी क्षेत्राला जास्त प्राधान्य देण्यात शासन अपयशी ठरलेलं आहे. सो हा एक करेक्ट असतो. लोखंड व पोलादाच्या आयातीत घट. आता आर्थिक विकास आणि वृद्धी असताना लोखंड आणि पोलाद यांची डिमांड आणखी वाढणार आहे. म्हणजे यांची आयात कमी होणार का? नाही, यांची आयात वाढणार आहे. म्हणून आणि वरीलपैकी कोणताही नाही. तर आपल्याला योग्य उत्तर कुठला दिसतो? पर्याय क्रमांक 2. 1991 चा आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती? सगळ्यात पहिले परकीय चलन गंगाजळीत घट. आपल्याकडे फक्त 15 दिवस म्हणजे 2 आठवडे इतकंच आयातीला पुरेशा परकीय गंगाजळी राहिलेली होती. दुसरा भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी. जर ही आपल्याला फेरमंजुरी भेटली असती तर अरिष्ट आलं असतं का? नाही. कारण की तो जो क्रायसिस होता तो आपला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस होता. म्हणजे व्यवहार तोलाचा क्रायसिस होता आणि ते जर आपल्याला त्याच वेळी धनकोकडून फेरमंजुरी भेटली असती तर हा क्रायसिस आला नसता. म्हणजे हा एक ऑप्शन आपला वेगळा आहे. राजकोषीय तूट येस, सुमारे 8% पेक्षा जास्त तूट झाली होती. गव्हर्नमेंटचा खर्च खूप जास्त होता पण उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं. साठ्यातून सुवर्ण विक्री येस, हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि याची बी आपली नामुष्की आपल्यावर आली होती. जर आपण बघितलं तर भारत हा IMFचा सदस्य देश असल्यामुळे आपल्याला स्वर्ण तारणावर कर्ज घेण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडकडे फिजिकली गोल्ड पाठवायची गरज नव्हती. पण कॉलोनियल मेंटॅलिटी असल्याने बँक ऑफ इंग्लंड आणि त्याप्रमाणे ब्रिटिश शासनाने आपल्याला बाध्य केलं की आपण आपला स्वर्ण साठा RBI कडून बँक ऑफ इंग्लंडकडे फिजिकली पाठवावं. तर हा सुद्धा एक कॉलोनियल मेंटॅलिटीचा आणि आपल्याला
अजूनही गुलाम समजायची एक ब्रिटिश मानसिकताचा आपल्याला प्रभाव दिसतो. तर इथं आपण बघितलंय, तर यामध्ये ब जर काढलं, बघा इथला ब चुकीचा आहे. इथं सुद्धा आपला ब चुकीचा आहे आणि हा ब सुद्धा चुकीचा आहे. तर आपल्याला योग्य पर्याय क्रमांक 3 कडे सहजपणे पोहोचता येणं शक्य आहे. आता बघूया, खालीलपैकी कोणता बदल हा भारतीय विदेश व्यापाराच्या दिशेतील नाहीये? ओके. भारतीय परकीय व्यापारात इंग्लंडचा वाटा कमी, जापान, ऑस्ट्रेलिया, आशियाई आणि आफ्रिका देशात. आता वर करणे आपल्याला वाटतं हे सगळ्यांच्या पाठ करायचं का? पण जर आपण लॉजिकली प्रश्न बघितला, तर प्रश्नामध्ये त्यांनी दिशा विचारलेली आहे आणि एक जो ऑप्शन दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 त्यामध्ये लोखंड व पोलाद यांच्या आयातीमधील घट. म्हणजे हा काय आहे? दिशा नसून संरचना. म्हणजे कॉम्पोजिशन वाला आहे. म्हणून हा आपला योग्य उत्तर आहे. म्हणजे हे सगळं न पाठ करताही आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येणं सहज शक्य आहे. आता बघूया, खालीलपैकी कोणते 2002 ते 7 आयात निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही? हा सुद्धा वाटतो फॅक्च्युअल प्रश्न आहे. पण जर आपण लॉजिकली बघितलं, तर कृषी निर्यातीवर निर्बंध उठवणे. येस, हा एक असू शकतो. कारण की कृषी निर्यात झाल्यावर शेतकऱ्यांना जास्त पैसा भेटू शकतो. येस, हा बरोबर आहे. लघु उद्योग व कुटीर उद्योग यांच्या निर्यातीस प्रोत्साहन. येस, हा सुद्धा एक योग्य पर्याय असणार आहे. कारण की हे आपल्याला गरीब लोकांना किंवा निम्न उत्पन्न लोकांना पैसा किंवा उत्पन्न कमवायचा एक चांगला साधन आहे. आयात पर्यायीकरण हा एक नसू शकतो. कारण की आयात पर्यायीकरण हे आपला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळातील धोरण होते. आता आयात पर्यायीकरण हा धोरण राहिलेला नाहीये. विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास हा सुद्धा आपला त्या धोरणाचा भाग होता. म्हणून यावरून आपल्याला कळतं की पर्याय क्रमांक 3 हा एक वैशिष्ट्य नसणार आहे. आता बघूया, खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा भाग नाहीये? देशातील बँकाकडून कर्ज. येस. विमा निधी. येस. भविष्य निर्वाह निधी. येस, पीपीएफ ज्याला म्हणतो आपण. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेला कर्ज हा आपला अंतर्गत कर्ज नसून बाह्य कर्ज आहे. म्हणजे एक्सटर्नल लोन आहे. म्हणजे हा आपला योग्य पर्याय असणार आहे. खाद्य निर्देशांक मोजण्यासाठी कोणत्या उत्पादना एकत्रित केले जाते? तर इथं आपण पर्याय बघितले, तर इथं आपल्याला दिसतोय प्राथमिक वस्तू, प्राथमिक खाद्यवस्तू आणि कपडे. तर हा कपडे खाद्यपदार्थामध्ये नसणारच आहे. पुन्हा इथं सुद्धा आपल्याला कपडे दिसतात. म्हणजे हे जे 2 पर्याय आहेत, 2 आणि 4 हे आपले चुकीचे पर्याय आहे. आता 1 आणि 3 बघूया. 1 आणि 3 मध्ये इथं दिलं आहे, उत्पादन संस्थेतील उत्पादित खाद्यपदार्थ आणि गहू व तांदूळ. आणि इथं दिलेलं आहे, प्राथमिक खाद्यवस्तू आणि उत्पादन संस्थेतील उत्पादित खाद्यपदार्थ. म्हणजे हा पार्ट दोन्हीमध्ये कॉमन आहे. पण इथं फक्त गहू आणि तांदूळ आहे. पण इथं पहिल्या पर्यायामध्ये सर्व प्राथमिक खाद्यवस्तू आहे. जसं गहू, तांदूळ, आपला माहित आहे डाळी म्हणजे पल्सेस आणि ऑल सीड्स म्हणजे तेलबियाणं हे सुद्धा यामध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून आपला योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 1. आता विदेशी व्यापार धोरण 2009 ते 14 चे उद्दिष्टे नाही. यामध्ये जर आपण बघितला, की आपला वरती असा वाटतो की पूर्ण फॅक्च्युअल प्रश्न आहे. पण जर आपण ऑप्शन 4 बघितला, चैनीच्या उपभोग वस्तूंची आयात वाढवणे म्हणजे लक्झरी गुड्स. तर हा कधीही आपला उद्दिष्ट राहू शकत नाही. म्हणून हा आपला योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 4. प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रूरल बँक यांची सर्वात महत्त्वाची अडचण कोणती? तर इथं बघितलं, तर ह्या बँक आता बुडत चाललेल्या आहे आणि जे कुठली बँक बुडत चालते त्यात सगळ्यात महत्त्वाचा अडचण असते वसुलीचा प्रश्न. काही त्यांचे जे वसुली भाई आहेत, ते लोकं प्रॉपर वसुली करू शकत नाहीये. याच्यामुळे हा डायरेक्टली आपल्याला पहिला ऑप्शन योग्य ऑप्शन असा भेटतो. आता भारतीय बँकाच्या किसान पत कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड यांचा एम काय आहे? तर सगळ्यात पहिले इथे बघू किसान आहे. म्हणजे हा पहिल्या पर्यायामध्ये गरीब लोकांसाठी आहे का? नाही.
की गरीब लोक किसान बी राहू शकतात, म्हणजे शेतकरी किंवा बिगर शेतकरी. तर हा सगळं गरिबांसाठी नाही, फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही पहिला पर्याय चुकला. क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्ड आहे म्हणजे काय, कर्ज आहे. हा विमासाठी नाही आहे, विमा संरक्षण नाही आहे. हा झाला तिसरा बी कटला आपला. आता आपल्याकडे राहिले अल्प मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. आणि हे आपल्याला माहित आहे की भूविकास बँका स्वतः बुडल्या आहेत. तर मग आता राहिलेलं आहे फक्त काय, अल्प मुदतीचे कर्ज. तर योग्य पर्याय आपला 2 क्रमांकाचा आहे. या अँगलनी आपण लॉजिकली योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता चलन फुगवटा संबंधी कारणीभूत घटकाला प्रशासन जबाबदार कुठले आहेत? तो येस, पहिला आहे वाढत्या प्रबंधित किमती. येस, मिनिमम सपोर्ट प्राइस. गहू, तांदूळ हे इत्यादी पिकांसाठी गव्हर्नमेंट नेहमी काय करते, मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा किमान आधारभूत मूल्य वाढवत असते. त्याच्यामुळे पुढे त्याच्या किमती वाढत जातात. हा एक आहे. तेलाच्या वाढत्या किमती हे आपल्या शासनाच्या अधिकाराच्या बाहेर आहे. कारण की आखाती देशामध्ये काही प्रॉब्लेम झाला, ओपेकनी काही डिसाईड केलं, तर ते त्यांच्यावर आहे. तर आपला याच्याशी काही संबंध नाहीये. वाढत्या लोकसंख्येचा भार यामध्ये बी शासनाचा काही रोल नाही. उलटा शासन 1950 पासून लोकसंख्या कमी करा हे आपल्याला सांगत आलेलं आहे. पण याच्यामध्ये नाहीये. येस, अप्रत्यक्ष करामधील वाढ. येस, हा शासकीय कारण असू शकतो. कारण की आता सुद्धा आपण बघतोय की दररोज काही ना काही प्रमाणात पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत. सो आणि ड हा पर्याय क्रमांक 3 हे प्रशासन जबाबदार असणार आहे. आता बघूया 2008-9 मधील उपभोक्ता किंमत निर्देशकातील तीव्र वाढ कोणत्या कारणामुळे झाली? वर करणे हा सुद्धा प्रश्न आपल्याला फॅक्च्युअल वाटू शकतो, की 2012च्या पेपरमध्ये 2008 मध्ये काय झालंय किंमत वाढ याच्याबद्दल विचारतायत. पण लॉजिकली कसं सॉल्व्ह करायचा ते आपण बघूया. सगळ्यात पहिला पर्याय बघू, पैशांच्या पुरवठ्यातील घट. उलटा जेव्हा पैशाचा पुरवठा वाढतो तेव्हाच चलनवाढ होते आणि हा घट केला त्यामध्ये म्हणजे नियंत्रणाचा उपाय आहे. म्हणजे हा ऑप्शन नसणार. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत जलद घट. आता बघा, जर एफ-डी-आय आपला भारतात आला, तर त्या प्रमाणात रिझर्व्ह बँक काय करते, रुपये बाजारात आणते आणि रुपये वाढलं, त्याचा सप्लाय किंवा चलन पुरवठा वाढला, की ऑटोमॅटिकली महागाई सुद्धा वाढणार आहे. आणि जर एफ-डी-आय मुळे डॉलर कमी झालं, तर रुपये सुद्धा तितके आर-बी-आय काढून घेते. सो हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. गहू, तांदूळ, डाळी यासारखा अन्नधान्याच्या किंमतीत तीव्र वाढ. येस, कारण की हा काय होता, दुष्काळाचा वर्ष होता आणि दुष्काळाचा वर्ष असल्यामुळे अन्नधान्याच्या किंमतीत तीव्र वाढ होणं शक्य आहे, कारण की पुरवठा कमी झालेला होता. चौथा बघूया, उत्पादन तंत्रामधील सुधारणा. आता उत्पादन जर तंत्र सुधारले तर त्यांच्या उत्पादकता वाढणार. त्याच्यामुळे कमी किंमतीत जास्त उत्पादन करता येणं शक्य आहे. मग त्याच्यामुळे भाववाढ कमी होणार. म्हणून हा सुद्धा नसणार आहे आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. तीव्र वाढ. येस, कारण की हा काय होता, दुष्काळाचा वर्ष होता आणि दुष्काळाचा वर्ष असल्यामुळे अन्नधान्याच्या किंमतीत तीव्र वाढ होणं शक्य आहे, कारण की पुरवठा कमी झालेला होता. चौथा बघूया, उत्पादन तंत्रामधील सुधारणा. आता उत्पादन जर तंत्र सुधारले तर त्यांच्या उत्पादकता वाढणार. त्याच्यामुळे कमी किंमतीत जास्त उत्पादन करता येणं शक्य आहे. मग त्याच्यामुळे भाववाढ कमी होणार. म्हणून हा सुद्धा नसणार आहे आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. सो मित्रांनो, या प्रकारे आज आपण बघितलं की प्रश्न लॉजिकली कसे सॉल्व्ह करता येणं शक्य आहे. म्हणजे जे प्रश्न आपल्याला प्रथमदृष्ट्या फॅक्च्युअल वाटतात, ते सुद्धा आपण लॉजिकली, कन्सेप्च्युअली कसं सॉल्व्ह करू शकतो. आणि असे प्रश्न या प्रकारे सॉल्व्ह केल्यामुळे आपला स्कोर वाढतो व आपल्याला पाहिजे ते पोस्ट काढण्यात मदत होते. तर पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.